तुम्ही काय प्रकरण सांगा, तिकडे कमिशनरकडे जाऊन कंप्लेंट करा. इज्जत करतोय तुम्हाला, सहन करतोय, खूप दिवस सहन केलं तुम्ही. इज्जत करतोय, इज्जत करा. काय होतोय बरं, तुम्ही उगाच तुम्ही घे रेकॉर्ड कर. इज्जत करतो, उगाच डोक्यात जाऊ नका, उगाच डोक्यात जाऊ नका. घराखाली उगाच देतो, ठेवतोय तुम्हाला. महाराष्ट्राच्या संस्कृतीला लाजवेल अशी भाषा आज एका लोकप्रतिनिधी यांनी केली आहे. लोकशाहीचा चौथा स्तंभ मानल्या जाणाऱ्या पत्रकारितेवर आणि जनतेचा आवाज असणाऱ्या, आवाज मांडणाऱ्या माध्यम प्रतिनिधींवर सत्तेच्या नशेमध्ये चवताळलेल्या खासदार संजय दिना पाटील यांनी जे नाही ते बरळलेत. ठाकरे गटातून फुटून शिंदे गटात गेल्यानंतर संजय दिना पाटलाला इतकी मस्ती आली आहे की पत्रकारांच्या बूम आणि कॅमेऱ्याच्या समोर पत्रकारांना मारून टाकण्याची भाषा संजय दिना पाटील यांनी केली आहे. तसेच शिव्यांची लाखोली पत्रकारांवर केली आहे. खासदार संजय दिना पाटील यांनी आज जे कृत्य केलंय त्या भाषेचा वापर केला. ती भाषा एका खासदाराची नसून गल्लीबोळातील गुंडांची आहे, अशी संतप्त भावना आज संपूर्ण महाराष्ट्रातून उमटतीये. बंद कर, नाहीतर भाई मी विसरून जाईल मी खासदार आहे. तुम्ही काय चल बस माझ्या बरोबर, बस ना गाडीत. चल बोलता बोलता जेवढं बोलायचं तेवढं बोलू. चला कशाला, चल बस माझ्या बरोबर, बस ना गाडीत. चल बोलता बोलता जेवढं बोलायचं तेवढं बोलू. चला कशाला, इज्जत देतो भाई, घे ना यार. कशाला, जरा माझं हे बघू नका तुम्ही, अति करताय. हे भाई बस ना, बंद कर ना आता. हॅलो, इज्जत करतो, इज्जत करा. काय होतोय बरं, तुम्ही उगाच घे रेकॉर्ड कर. इज्जत करतो, उगाच डोक्यात जाऊ नका, उगाच डोक्यात जाऊ नका. घराखाली उगाच देतो, ठेवतोय तुम्हाला, जेवायला देतोय. काय उगाच त्यांच्याकडे जाल, ते बोलतात ना मला, मी बोलणार नाहीये. आता परत आले तर मारून पाठवणार तुम्हाला. पण जे बोलायचं लिहायचं ते लिहा. शिवसेना ठाकरे गटातून बंडखोरी करून शिंदे गटात सामील झालेल्या खासदार संजय दिना पाटील यांच्या भांडूप येथील निवासस्थानाबाहेर ही घटना घडली आहे. गेल्या काही दिवसात त्यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यांवर जेव्हा पत्रकारांनी त्यांना लोकशाहीच्या चौकटीत राहून अगदी प्रश्न विचारलेत, तेव्हा संजय दिना पाटलांची जीभ घसरली आहे. इतकी घसरली आहे की त्यांनी लिमिट क्रॉस करून टाकलंय. त्यांनी प्रश्नांची उत्तर देण्याचं सोडून थेट कॅमेऱ्यासमोर पत्रकारांना अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करण्यास सुरुवात केली आहे. मी खासदार आहे हे विसरून जाईन, यापुढे जर माझ्याकडे आलात तर मारून टाकेन, अशा भयानक शब्दात त्यांनी पत्रकारांना जाहीर धमकी दिली आहे. पोलिसांच्या उपस्थितीतच खासदारांनी पत्रकारांना धमकावलंय की जा जा, जे छापायचं ते छापा, कमिशनरकडे जाऊन तक्रार करा. प्रकरण सांगा, तिकडे कमिशनरकडे जाऊन कंप्लेंट करा. इज्जत करतोय तुम्हाला, सहन करतोय, खूप दिवस सहन केलं तुम्ही. हा अरे लिमिट आहे कुठल्या गोष्टीची, बोलली आहे ना ती, सांगितलं ना सर्व. काय बोलू दे, अरे काय बोलू दे. येऊ नका माझ्याकडे, काय घ्यायला आला तर मारणार होता. तुम्ही दिली बरोबर आहे. रेकॉर्ड करा आणि सांगा, तुम्ही आता मला विचारायला आले तर मार खाणार. हे लिहून घे, रेकॉर्ड कर. काय करायचंय, कंप्लेंट करायची कर. पोलीस आहेत सर्व, त्यांच्या समोर सांगतोय. बस झाला, सहन केलं खूप. एक जबाबदार खासदार जेव्हा राजरोसपणे राज्याच्या कोणालाही मारून टाकण्याची आणि पायाखाली तुडवण्याची भाषा करतो, तेव्हा महाराष्ट्रात कायद्याचं राज्य उरलंय की नाही, असा आता गंभीर प्रश्न निर्माण होतोय. खासदार संजय दिना पाटील यांचा हा माज एवढ्यावरच मर्यादित नाहीये. याआधीही त्यांनी स्वतःच्या तोंडानं कबुली दिली होती की त्यांच्या घराण्याने एकेकाळी 5 लोकांचे खून पाडले होते. माझ्या विरोधात कोणी बोललं तर त्यांच्यावर बॉम्ब टाकेन, अशी घरात घुसून मारेन, अशी दहशतवादी आणि गुंडशाहीची भाषा त्यांनी यापूर्वीही वापरली आहे. आज जेव्हा पत्रकारांनी याच गुंडशाहीच्या विधानांवर आणि संजय राऊत यांनी पोलीस आयुक्तांकडे केलेल्या अटकेच्या मागणीवर प्रतिक्रिया मागितली आहे, तेव्हा स्वतःचं पाप लपवण्यासाठी त्यांनी थेट पत्रकारांवरच हल्ला केलाय. पत्रकारांकडे कोणतीही सत्ता नाहीये, सत्ता माझ्याकडे, असं म्हणत त्यांनी लोकशाही व्यवस्थेलाच आव्हान दिलंय. एक जबाबदार खासदार जेव्हा राजरोसपणे राज्याच्या कोणालाही मारून टाकण्याची आणि पायाखाली तुडवण्याची भाषा करतो, तेव्हा महाराष्ट्रात कायद्याचं राज्य उरलंय की नाही, असा आता गंभीर प्रश्न निर्माण होतोय. खासदार संजय दिना पाटील यांचा हा माज एवढ्यावरच मर्यादित नाहीये. याआधीही त्यांनी स्वतःच्या तोंडानं कबुली दिली होती की त्यांच्या घराण्याने एकेकाळी 5 लोकांचे खून पाडले होते. माझ्या विरोधात कोणी बोललं तर त्यांच्यावर बॉम्ब टाकेन, अशी घरात घुसून मारेन, अशी दहशतवादी आणि गुंडशाहीची भाषा त्यांनी यापूर्वीही वापरली आहे. आज जेव्हा पत्रकारांनी याच गुंडशाहीच्या विधानांवर आणि संजय राऊत यांनी पोलीस आयुक्तांकडे केलेल्या अटकेच्या मागणीवर प्रतिक्रिया मागितली आहे, तेव्हा स्वतःचं पाप लपवण्यासाठी त्यांनी थेट पत्रकारांवरच हल्ला केलाय. पत्रकारांकडे कोणतीही सत्ता नाहीये, सत्ता माझ्याकडे, असं म्हणत त्यांनी लोकशाही व्यवस्थेलाच आव्हान दिलंय. कठोर कलमांखाली गुन्हा दाखल करून त्यांना तात्काळ अटक करण्यात यावी, हीच आज अवघ्या महाराष्ट्राची आणि पत्रकारांची मागणी आहे.
लोकशाहीचा गळा आवळणाऱ्या या प्रवृत्तीला वेळीच ठेचलंच पाहिजे. हा खासदार नाही, हा गुंड आहे. जनतेची कामं करायची सोडून बॉम्ब, बंदूक, गुंडगिरी आणि मारून टाकण्याची भाषा उघड करतोय. आणि त्यांचे नेते काय म्हणतायत? गिरीश महाजन म्हणतायत की राजकारणातला स्तर घसरत चाललाय, आमचे नेते त्यांना समज देतील. ज्या पद्धतीने उभाठाकडून बोललं जात आहे, संजय राऊत साहेब त्या ठिकाणी दररोज काय काय शिवीगाळ करतायत, वाटतील तसे बोलतायत, मग कोणाला ते सोडत नाही. मग देशाचे पंतप्रधान असतील, सरन्यायाधीश असतील, सर्वोच्च न्यायालयातले, इलेक्शन कमिशन असतील, सगळ्यांच्या बाबतीमध्ये इतक्या घाण शब्दामध्ये बोलतायत. आणि म्हणून मी आधीपासूनच सांगतोय की बाबा राजकारणाचा स्तर कुठेतरी हा आता फार घसरत चाललेला आहे. थोडं स्टँडर्ड मेंटेन करा. परत जर असे पद्धतीने काय संजय पाटील असतील किंवा कोण असतील असं बोलत असतील तर मला वाटतं हे फार चुकीचं आहे. निश्चित शिंदे साहेब त्यांना त्या बाबतीमध्ये समज देतील. खासदार संजय दिना पाटील, तुमची गुंडशाही हा सत्तेचा माज आणि पत्रकारांना दिलेली जीवे मारण्याची धमकी म्हणजे लोकशाहीच्या छाताडावर मारलेली लाथ आहे. सत्तेची अमानुष नशा डोक्यात गेलेला संजय दिना पाटील जेव्हा राजरोसपणे पत्रकारांना मारून टाकण्याची भाषा करतो तेव्हा हे सिद्ध होतं की तुमच्या मनात कायदा आणि संविधानाबद्दल कवडीचीही इज्जत उरलेली नाही. सत्ता माझ्याकडे, संजय पाटील, हा जो अहंकार तुम्ही आज कॅमेऱ्यासमोर दाखवलाय ना, तो विसरू नका. कारण ही सत्ता जनतेनं दिलेली भीक आहे तुम्हाला. सत्ता म्हणजे तुमच्या घरची जहागिरी नाहीये. पत्रकारांचं काम प्रश्न विचारणे. जर तुमच्या जनतेच्या प्रश्नांना सामोरं जाण्याची हिंमतच नसेल, तर स्वतःच्या बंडखोरीचे आणि पापांचं समर्थन करण्याची लायकी नसेल, तर तात्काळ राजीनामा देऊन घरी बसा. पण लोकशाहीचा चौथा स्तंभ मानल्या जाणाऱ्या माध्यमांचा गळा आवळण्याचा प्रयत्न करू नका. कधी 5 जण मारल्याची गुन्हेगारी कबुली द्यायची, कधी विरोधकांवर बॉम्ब टाकायची, दहशतवादी भाषा वापरायची, तर कधी जनतेचा आवाज बनणाऱ्या पत्रकारांना जाहीर शिवीगाळ करायची. हा कोणता मोगलाई कारभार चालवलाय तुम्ही? हा महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराजांचा आणि बाबासाहेबांनी दिलेल्या संविधानाचा आहे. तुमच्यासारख्या गुंड प्रवृत्तीच्या खासदारांच्या टोळीचा नाहीये. कमिशनरकडे जाण्याचं जे आव्हान तुम्ही आज दिलंय ते लक्षात ठेवा. गृह खात्यांनी आणि मुख्यमंत्र्यांनी या सत्तेच्या उन्मादाची तात्काळ दखल घेतली पाहिजे. स्वतःला कायद्याच्या वर समजणाऱ्या आणि पत्रकारांचा जीव घेण्याची धमकी देणाऱ्या या मगरूर खासदाराला आत्ताच्या आत्ता बेड्या ठोकल्याच पाहिजेत. जोपर्यंत या गुंडशाहीला ठेचलं जात नाही तोपर्यंत महाराष्ट्रातील पत्रकार आणि जनता शांत बसणार नाही. या सत्तेच्या माजाचा आणि लोकशाहीचा खून करणाऱ्या प्रवृत्तीचा जाहीर धिक्कार असो. ब्युरो रिपोर्ट, LS मराठी.